राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची सुरू असलेली ईडी चौकशी तात्काळ थांबवावी, तसेच राज्यातील शैक्षणिक, सामाजिक, शेतीविषयक प्रश्नांबाबत शासनाने लक्ष घालून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे, यासाठी कळवण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झालाय। रोहित पवार यांनी शेती क्षेत्रातील प्रश्नावर तसेच राज्यातील इतर सामाजिक प्रश्नांवर राज्य शासनाला धारेवर धरल्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले जात आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। शेतकऱ्यांना स्वस्त भाव मिळावा म्हणून बारामती ॲग्रोची निर्मिती केली, परंतु त्यांना कुठेतरी अडचणीत आणायचं, आणि त्यांच्यावर दबाव निर्माण करायचा, अशा सरकारचं धोरण या सरकारचा प्रथमतः आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस कळवणच्या वतीने आपण त्याचा जाहीर निषेध करतो। त्यांनी 70,000चा घोटाळा केला, त्यांना मात्र मंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद दिलं, परंतु ज्या शेतकऱ्यांसाठी रोहित पवार झटतायत त्यांना मात्र अतिशय तुच्छ वागणूक आणि ईडीच्या कार्यालयात 12 तास चौकशीचा समन्स बजवून त्यांना त्रास दिला जातोय। युवा शक्ती आणि राज्यातील जनमत रोहित पवार यांच्या बाजूने असल्यामुळे भारतीय जनता पार्टीसह इतर पक्षांची पोटदुखी सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संतोष देशमुख यांनी केला। लाईन न्यूज महाराष्ट्रासाठी कळवण येथून प्रतिनिधी धनंजय बोरसे।